कोणत्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नये असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारला ही विनंती केली आहे। तर माझ्याकडे ठाण्यातील 15 डान्स बार बाबत माहिती असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय। ठाण्यातील डान्स बारवर देखील कारवाई करा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे। धनंजय मुंडे आणि सानपच्या एक नवीन प्रकरण समोर आहेत। काय आहे याच्यामध्ये? कसं आहे की महादेव मुंडे यांची जी हत्या, अतिशय निर्घृण हत्या जी झाली, त्या संदर्भात मी सतीश फड म्हणजे त्यांच्या मेव्हण्यांशी बोलत होते। त्यांच्या मेव्हण्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना धनंजय मुंडेंचा फोन आलेला एक सनप नावाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या मोबाईलवरनं, आणि त्यांना खूप धमकावण्याचा प्रयत्न केला। इतर सगळ्यांची नावं घे असं फोर्सफुली त्यांना सांगितलं, धमकी देऊन धनंजय मुंडेंनी स्वतः सांगितलं। आताच्या घटकेला मला कळतंय की SIT स्थापन झाली आहे। SIT मध्ये आता पंकज कुमावत नावाच्या ऑफिसरकडे, जे अतिशय चांगले ऑफिसर आहेत, त्यांच्याकडे ही चौकशी सुपूर्द केली आहे। त्यांना मी आता ही सगळी माहिती कळवणार आहे आणि गृह मंत्रालयाकडे पण ही सगळी माहिती देणार आहे। हे जर असेल तर अतिशय गंभीर आहे। कुठेतरी मला वाटतं हे जो धनंजय मुंडे परत येण्याचा प्रयत्न करतात, या शासनाला वॉर्निंग आहे, कुठच्याही परिस्थितीत त्यांना परत घेतलं नाही पाहिजे। त्यांनी एका डान्स बार मध्ये तोडफोड केली, तुम्ही कसं बघतात? मला मनसेच्या राज ठाकरेंना अगदी विनम्रतापूर्व असं सांगायचं आहे की माझ्याकडे आता 15 डान्स बार्सची माहिती आहे, जी ठाण्यात म्हणजे एकनाथ शिंदेच्या घराच्या जवळ आहे। तर तुम्हाला मी ती माहिती पाठवते, ते व्हिडिओज पाठवते। या प्रत्येक डान्स बारवर तुम्ही कारवाई करा। एवढंच नाही तर महाराष्ट्रात चाललेल्या सगळ्या डान्स बारवर तुम्ही कारवाई करा। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई।